एक साधी शिंक जरी आली ना तरी डॉक्टर उभा असायचा माझ्या दारात. आदूला झालेला कोणताही त्रास सहनच व्हायचा नाही मला. अजूनही होत नाही. आता फरक एवढाच आहे की तिचा हा त्रास डॉक्टर नाही दूर करू शकत. या आधी तिला एवढं अपसेट कधीच पाहिलं नव्हतं. कसलं तरी टेन्शन आहे नक्की. कामाचं टेन्शन तर असूच शकत नाही. अविनाश खूप चांगला बॉस. तो तिला खूप छान समजून घेतो, सांभाळून घेतो. अर्थात अविनाश सारखी माणसं आजूबाजूला असायला नशीब लागतं. नाहीतर माझ्या मुलीला तुमच्या घरी जसा त्रास होत होता तसा ऑफिसमध्येही झाला असता तर केवळ अविनाश सारख्या माणसामुळे तिला इथे त्रास होत नाही. खूप हुशार आहे अविनाश. कुणाबरोबर कसं वागायचं ना ते बरोबर कळतं त्याला. पण इतरांचं तसं नसतं ना. ही इतर माणसं आपल्या आयुष्यात असणं म्हणजे आपल्याच नशिबाला आपण चॅलेंज दिल्यासारखं आहे. आणि आधुनी हे चॅलेंज दिलंय. सो आता नशिबामध्ये त्रासाशिवाय अजून काय असणार तिच्या. आणि म्हणे आधी तिला याच ऑफिसमधून मानाने नेणार. कॉन्फिडन्स छान आहे तुझा. गुड. इनफॅक्ट मी सुद्धा वाट पाहतोय त्या दिवसाची. सगळ्यांसमोर तू तुमचं नातं मानानं सांगणार आहेस ना. सांग. मी सुद्धा वाट बघतोय. पण कदाचित वाटच पाहत राहावी लागणार तुला त्या दिवसाची. कारण मला माहितीये हा दिवस कधीही येणार नाहीये. हा माझा कॉन्फिडन्स आहे. जय, तू एक नोटीस केलंस आज? पप्पांना किती काळजी वाटत होती रे माझी. मी त्यांना काहीच सांगितलं नाही तरी सुद्धा त्यांना कळलं की काहीतरी बिनसलंय. मला लहानपणीचे दिवस आठवले. पप्पा ऑफिस मधून घरी आले आणि मी काहीच बोलले नाही तर त्यांना कळायचं आज त्यांच्या आदूचं काहीतरी बिनसलंय म्हणून. मला साधी एक शिंक जरी आली ना तरी त्यांना भीती वाटायची माझी तब्येत बिघडेल म्हणून. आणि आज पण बघ ना, पप्पांना खरं तर काहीच माहित नव्हतं काय झालंय पण सगळं माहित असल्यासारखे उपाय सुचवत होते ते. म्हणजे एका पॉइंटला मला खरंच असं वाटलं की त्यांना सगळं माहिती आहे का. इतकी काळजी करतात, इतकी विचारपूस करतात माझी की कधी कधी असं वाटतं खरंच मन मोकळं करावं त्यांच्याकडे. नाही नाही, डोंट वरी, असं कधीच होणार नाही. अदिती, मी तुला याआधीही सांगितलं आपल्या आजूबाजूचं जे काही वातावरण आहे त्याचं आपल्याला कितीही टेन्शन आलं तरी त्या चेहऱ्यावर दिसतं कामा नये. कारण ही ऑफिसमधली लोक आपल्या इतकी जवळची त्यांना नुसतं आपल्याकडे बघून संशय येणार आहे. बरोबर आहे. आता पप्पांचंच बघ ना. म्हणजे बिलीव्ह मी खूप नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करते
पण डोक्यात विचार येण्याचे थांबवतच नाहीयेत. अदिती, आतापर्यंत बऱ्याच गोष्टी आपण हँडल केल्यात. यावरही काहीतरी मार्ग नक्की निघेल. तोच तर प्रॉब्लेम आहे ना जय. या सगळ्यावर काय मार्ग काढायचा आहे?